सर्वांना जय भीम। या ठिकाणी आज द रेज रिझन प्रोजेक्ट या चॅनलने पुन्हा एकदा यावर्षी देखील कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्यक्ष रूपात आंबेडकर जयंती जरी होत नसली तरी विचारांची जयंती आपण यावर्षी साजरी करणार आहोत। हाच मागच्या वर्षाचा वसा द रेज रिझन प्रोजेक्टचे संविधान गांगुर्डे आणि चेतनजी जाधव यांनी सुरू ठेवलाय। आपण छोटंसं गीत मी म्हणतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो। सारंगजी पवार आय थिंक सो यांनी हे गीत लिहिलेलं आहे की बाबासाहेबांची भूमिका आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये काय राहिलेली, कशी राहिलेली आहे। जय भीम। गाण्याचे बोल आहेत भीमराव या नात्याला। भीमराव या नात्याला मी काय म्हणू सांगा। 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 मी बाप म्हणू तुझला की माय म्हणू सांगा। भीमराव या नात्याला मी काय म्हणू सांगा। धन्यवाद। जय भीम। या छोट्याशा दोन ओळीनंतर आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात। जो आजचा विषय मला देण्यात आलेला आहे तो मुख्य म्हणजे बऱ्याच जणांना साहित्य म्हटलं किंवा आंबेडकर साहित्य म्हटलं किंवा पुस्तक म्हटलं की थोडासा रिजिडिटी, थोडंसं मोनोटोनस वाटतं, थोडंसं कंटाळल्यासारखं, कुठला तरी एक मेकॅनिकल विषय हाताळला जातो। पण आजचा जो विषय आहे तो भले वरकरणी आपल्याला थोडासा मेकॅनिकल मोनोटोनस वाटत असला तरी आपण त्याच्या डेप्थमध्ये थोडंसं जाऊयात। डेप्थ इन द सेन्स की जे बाबासाहेबांच्या निधनानंतर जे साहित्य जन्माला आलं आणि त्या साहित्याने ज्या पद्धतीने इथल्या अभिजन साहित्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची खळबळ माजवली, तर त्या साहित्यानं नेमकं राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा प्रादेशिक स्तरावर कुठल्या प्रकारचं एक वेगळं प्रॉडक्ट या साहित्याला दिलंय। साहित्याला इन द सेन्स मग ते मराठी साहित्य असेल किंवा इतर रिजनल साहित्य असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त एक इंटरनॅशनल याला लेवलला काही आपण हे केलं असेल, तर आपण बघणार आहोत नेमकं की आणि ज्यावेळेस संविधानने द रेज रिझन प्रोजेक्टची ज्यावेळेस मला कॉन्सेप्ट सांगितली की असं नाही असं असं आहे, तर मी सांगितलं, त्यांनी मला विषय दिला आणि विषय मान्य केल्यानंतर त्याने एक माझा कोट टाकला होता आणि त्या कोटला मला व्हॉट्सअपला बरेच रिप्लाय आले की सर तुम्ही दलित साहित्य हा शब्द वापरताय, मग तुम्ही आंबेडकरी साहित्य असं म्हणायला पाहिजे किंवा तुम्ही त्याला इतर पर्यायी शब्द वापरायला पाहिजे। आता बेसिकली होतं काय की जनरली जे विद्रोही साहित्य आहे किंवा जे आंबेडकरी साहित्य आहे किंवा प्रेमानंद गजवी यांनी त्याला बोधी साहित्य अशी एक नवी कॉन्सेप्ट दिलेली आहे किंवा या सगळ्या साहित्यांचा जो मेन जो सोर्स आहे तो बाबासाहेब आहे। बाबासाहेबांच्या प्रेरणेतून या साहित्यानं जन्म घेतला म्हणून या साहित्याला आंबेडकरी साहित्य म्हणावं अशी देखील कॉन्सेप्ट डॉक्टर यशवंत मनोहरांनी आपल्या समोर ठेवलेली आहे। परंतु या साहित्याला आपण दलित साहित्यच का म्हणावं या वादात न पडता इन अन ॲव्हरेज, कारण बहिष्कृत भारतच्या 1928च्या अंकामध्ये
दलित हा शब्द वापरला गेलाय 16 नोव्हेंबरच्या अंकामध्ये. आणि त्यानंतर जी काही सुरुवातीच्या काळामध्ये जी काही साहित्य मंडळ उदयास आली, त्या साहित्य मंडळांना बेसिकली दलित साहित्य दलित साहित्य सेवक वगैरे अशी कुठली तरी नावं असायची. परंतु याला आंबेडकरी साहित्य म्हणूयात किंवा विद्रोही साहित्य म्हणूयात किंवा बोधी साहित्य म्हणूयात, अदरवाईज व्हॉट एव्हर यू वॉन्ट ते तुम्ही म्हणू शकता. परंतु या सगळ्यांचा जो एसेन्स आहे, या सगळ्यांचा जो आत्मा आहे, या सगळ्यांचा जो सार आहे, समरी आहे, जिस्ट आहे, ही कुठल्या ना कुठल्या मार्गानं ही आंबेडकर वादाला येऊन मिळते. मग झालं काय की आपण याच्यातले आपण वेगवेगळे प्रवाह बघणार आहोत. सुरुवातीचा जो प्रवाह आहे म्हणजे बाबासाहेबांच्या जन्मापर्यंत, बाबासाहेबांच्या मृत्यूपर्यंतचा आपण जर एक प्रवाह बघितला तर तो जो काळ होता तो बाबासाहेबांच्या साहित्याने पूर्णपणे प्रचंड गाजलेला होता. बाबासाहेबांनी ज्या ज्या प्रकारचे थिसीस, ज्या ज्या प्रकारचे पुस्तकं, ज्या ज्या प्रकारचे रिसर्च, ज्या ज्या प्रकारचं त्यांनी आपल्या समोर साहित्य ठेवलं, तो जो काळ आहे तो आयडियोलॉजिकल थिओरिटिकल काळ आहे आपल्या समोरचा. म्हणजे त्या काळामध्ये आपण बेसिकली इन्फॉर्मेटिव्ह लेखन करत गेलो. त्या अगोदरचं जर बघितलं, बाबासाहेबांच्या अगोदर लिहिलं गेलेलं विटाळ विध्वंसन असेल किंवा त्या अगोदर चोखोबाचं काही थोडंफार साहित्य असेल किंवा त्या अगोदर संत रविदासांचं साहित्य असेल, या साहित्याचा म्हणजे त्या काळात सुद्धा दलित साहित्य म्हणा किंवा त्याला आपण आंबेडकरी साहित्य म्हणू शकत नाही, कारण ते आंबेडकर पूर्व साहित्य आहे. बाबासाहेबांच्या अगोदरचं साहित्य म्हणून ते आंबेडकर पूर्व साहित्य आहे. परंतु त्याच्यामध्ये देखील एक त्या साहित्यामध्ये एक कणव आहे, त्या साहित्यामध्ये एक समतेची आर्जवा आहेत. त्या साहित्यामध्ये अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारी इतकी विद्रोही भाषा किंवा इतकी विदारक भाषा जरी नसली तरी ईश्वराकडे केलेली, निसर्गाकडे केलेली याचना आहे. तर मग या सगळ्या साहित्याचा नंतरच्या काळामध्ये आपल्या रिजनल आणि नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर कुठल्या प्रकारचा असा एक इम्पॅक्ट पडला, तर बेसिकली आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण जर समजा तथाकथित अभिजन साहित्य जर वाचलं तर त्या साहित्यामधली भाषा, त्या साहित्याचं बॅकग्राऊंड, त्या साहित्यामध्ये असणारा, त्या नॉव्हेलमध्ये असणारा, त्या ड्रामामध्ये असणारा, त्या प्लेमध्ये असणारा, त्या ऍक्टमध्ये असणारा, त्या पोएममध्ये असणारा, व्हॉट एव्हर लिटररी डिव्हाइसेस आर देअर, व्हॉट एव्हर लिटररी फॉर्म्स आर देअर, त्या सगळ्या फॉर्म्स मधला जो प्रोटॅगॉनिस्ट आहे, जो हिरो आहे, तो एका पर्टिक्युलर बॅकग्राऊंडचा आहे. आणि आपण जरी ते साहित्य वाचत असलो तरी पर्सनली मी जितकं साहित्य वाचलेलं आहे अभिजन साहित्य, त्यामध्ये पर्सनली 99.99% जो प्रोटॅगॉनिस्ट आहे तो मला रिलेट करत नाही. तो जो प्रोटॅगॉनिस्ट आहे, तो जो हिरो आहे, त्याचं बॅकग्राऊंड, त्याचं सराउंडिंग, त्याची लँग्वेज ही मला रिलेट करत नाही. त्याची लँग्वेज ही प्रमाण भाषा आहे आणि या प्रमाण भाषामध्ये ज्या पद्धतीनं तो प्रोटॅगॉनिस्ट त्याचा लढा देतो किंवा त्या बेसिकली त्याचा जो रोमांस आहे, त्याची लव्ह स्टोरी आहे किंवा त्याची फॅमिली क्रायसिस आहे, त्याच्या फॅमिली क्लॅशेस आहेत, हे जे बरंचसं साहित्य आहे हे एका वेगळ्या अंगानं मांडलं गेलेलं आहे. परंतु ज्या वेळी बाबासाहेबांच्या नंतर 1960 ते 1980चा जो हा काळ आहे, 1960 ते 1980चा जो काळ आहे तो साहित्यिक वर्तुळामध्ये प्रचंड धुमाकूळ घालणारा आहे. कारण याच कार्यकाळामध्ये आपणाला महाकवी नामदेव ढसाळांचं साहित्य उदयास आलेलं दिसेल, राजा ढालेंचं साहित्य उदयाला आलेलं दिसेल, अर्जुन डांगळे सरांचं साहित्य उदयाला आलेलं असेल. आणि हा जो काळ आहे 1960 ते 1980चा, हा जो 20 वर्षाचा जो काळ आहे, याच काळाच्या दरम्यान जो पॅन्थरचा जन्म आपल्याला झालेला दिसतो. आणि मराठी साहित्यामध्ये जर कुणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भर घालण्याचा जर कोणी म्हणजे त्यावेळेस कोणी भूमिका केली असेल किंवा कॉन्ट्रीब्युशन असेल त्यांचं, तर दलित पॅन्थरने साहित्य वर्तुळामध्ये एक आपली वेगळी भूमिका मांडण्याचं जे काय आहे तो पूर्ण क्रेडिट त्यांना जातं. कारण यापूर्वी दलितांवर साहित्य लिहिले गेले, अभिजन साहित्यामध्ये दलितांवर साहित्य लिहिले गेले, लेकिन परंतु त्या साहित्यामध्ये आपल्याला एक करुणा बघायला मिळते, सहानुभूती किंवा एक दयेची भावना. परंतु अभिजनांनी दलितांच्या या परिस्थितीवर कणव दाखवणं
अभिजनांनी या दलितांच्या परिस्थितीवर, सामाजिक परिस्थितीवर किंवा त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर किंवा एकंदरीत ते हाल जे भोगत आहेत त्या हाल अपेष्टांवर एक प्रकारची कणव, करुणा, दया ही आपल्याला बघायला मिळते त्यांच्या साहित्यामध्ये. परंतु हे जीवन जगलेला, ह्या हाल अपेष्टा सहन केलेला ज्यावेळेस नायक स्वतःच्या भूमिकेतून ज्यावेळेस त्या साहित्यामध्ये त्याचं अस्तित्व आणि सत्य मांडत असतो, त्यावेळेस त्या साहित्याला एक वेगळं रूप प्राप्त होतं. आणि मग ते साहित्य वाचत असताना मी जर समजा त्या कथेचा प्रोटॅगॉनिस्ट आहे, त्या कथेमध्ये वापरली गेलेली जी भाषा आहे त्याला मी रिलेट करतो. मला असं वाटतं ह्या स्टोरी मधला हिरो जो आहे हा मी आहे. प्रत्येकाला वाटतं ही परिस्थिती मी भोगलेली आहे, म्हणून ते साहित्य मॅक्स टू मॅक्स मला रिलेट करतं आणि मला ते जास्तीत जास्त वाचावंसं वाटतं. आणि 1960 ते 1980च्या दशकामध्ये आपल्याला जर बघितलं तर तो जो साहित्यिक फॉर्म आहे, तो जो साहित्यिक जेनर आहे, तो अशा पद्धतीनं त्याने जन्म घेतला की अक्षरशः भोगत असलेली परिस्थिती, तिच्या विरुद्ध पुकारलेला बंड आणि आपल्याला जी वाटेल आपल्या दैनंदिन जीवनातली जी भाषा आहे ती भाषा देखील साहित्यामध्ये वापरता येते. म्हणून दलित साहित्याच्या समीक्षेसाठी एक नवे आयाम आणि एक नवे मापदंड निर्माण होण्याची जास्तीत जास्त संभावना त्या काळामध्ये निर्माण झाली. आणि मग हे साहित्य ज्यावेळेस जन्माला आलं, मग ते लिटल मॅगझिनच्या माध्यमातून असो, छोट्या पुस्तिकांच्या माध्यमातून असो, हे साहित्य जन्माला आल्यानंतर कुठलंही पुस्तक असो, कविता संग्रह असो, काही असो, त्याची समीक्षा होते. मग समजा दलित साहित्यामधून एखादं साहित्य समोर आलं, मग त्याची समीक्षा करायची, तर ही समीक्षा करायची, मग त्याचे मापदंड कोणते? तर अभिजन साहित्याचे मापदंड दलित साहित्याला लावून फायदा नाही, कारण यात वापरले गेलेले शब्द, याची पार्श्वभूमी, सामाजिक पार्श्वभूमी, लेखकाची पार्श्वभूमी, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. कारण का, जर समजा तुम्हाला एखाद्या साहित्यकृतीची समीक्षा करायची आहे तर त्या साहित्यामध्ये कुठले शब्द वापरले गेलेले आहेत त्या शब्दांचा देखील परीक्षकाला, जो समीक्षक आहे, त्याला डिटेल्ड मध्ये अभ्यास असायला लागतो. मग झालं तेच की 1960 ते 1980च्या दरम्यान मध्ये ज्यावेळेस नामदेव ढसाळांनी आपला कविता संग्रह प्रकाशित केला, गोलपिठा, 1972-73 ची गोष्ट आहे. गोलपिठा आला, गोलपिठाने म्हणजे साहित्य वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ माजवली, धुमाकूळ माजवला आणि प्रस्थापित व्यवस्थेला हादरे देण्याचं काम अक्षरशः गोलपिठानं केलं. मग आता या साहित्याची समीक्षा करायची तर कुठल्या अँगलने करायची? अभिजन साहित्यामध्ये तर गोलपिठामध्ये वापरले गेलेले शब्द हे अभिजन साहित्याला पूर्णपणे नवे होते, किंबहुना अज्ञात होते. आता गोलपिठामध्ये वापरलेली भाषा मराठी नाही का? मराठीच आहे, परंतु ती प्रमाण भाषा नाहीये. त्याच्यामध्ये जी वापरली गेलेली भाषा आहे ती इथल्या माणसाची भाषा आहे, मग तिचा देखील समीक्षा व्हायला हवी. परंतु तिचं समीक्षण करण्यासाठी, तिची समीक्षा करण्यासाठी, गोलपिठाची समीक्षा करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा जो अनुभव आहे भोगलेला, स्वतः हे जे अनुभव या सामाजिक परिस्थितीमध्ये असलेला माणसाची गरज होती. आणि ही हिंमत दाखवली डांगळे सरांनी, अर्जुन डांगळे सरांनी महाराष्ट्र टाइम्सला 1973ला समीक्षा लिहिली, परीक्षण लिहिलं गोलपिठावर. आणि ढसाळांच्या कविता नंतरून इंग्लिशमध्ये पण ट्रान्सलेट झाल्या. कारण त्यांच्यामध्ये वापरली गेलेली जी भाषा आहे, गोलपिठामध्ये वापरली गेलेली भाषा आणि तो जो परिसर आहे, त्या परिसरामधल्या ज्या स्त्रिया ज्या जीवन जगतात त्यांचे दैनंदिन जीवनातले शब्द आणि या सगळ्या शब्दांचा अभ्यास, त्या बॅकग्राऊंडचा अभ्यास आणि त्या बॅकग्राऊंडच्या माध्यमातून तिथल्या माणसांचा केलेला अभ्यास. आणि साहित्य म्हणजे नेमकं काय असतं हो? साहित्य म्हणजे माणसांचाच अभ्यास ना. साहित्य म्हणजे काय? तुमच्या आतल्या ज्या वेदना आहेत, तुमच्या आतले जे दुःख आहेत, तुमच्या आतला जो आनंद आहे, तुमच्या आतल्या ज्या भावना आहे, त्या योग्य पद्धतीने तुम्ही मांडू शकला पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं मी असं म्हणतो की मला त्या इंग्लिश रायटरचं नाव माहित नाही, ऑथरचं नाव माहित नाही, पण त्याने असं सांगितलं आहे, मी कविता खऱ्या अर्थानं तिला म्हणेल की जी माणसाच्या मनातलं दुःख
किंवा खूप मोठ्या प्रमाणातलं दुःख अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगून जाते किंवा मांडून जाते, त्याला मी खऱ्या अर्थानं कविता म्हणेल. आणि गोलपीठानं खऱ्या अर्थानं तेच केलं की इथल्या समाज व्यवस्थेमध्ये खालच्या स्तरामध्ये जगत असलेला माणूस, खालच्या स्तरामध्ये जगत असलेल्या स्त्रिया, किंबहुना तथाकथित वर्ण व्यवस्थेमधला जो बहिष्कृत केलेला जो भारत होता, तो खऱ्या अर्थानं त्याचं दुःख मांडण्याचं काम गोलपीठाच्या माध्यमातून ढसाळांनी केलं. आणि मग हे जे साहित्य आहे हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झाल्यानंतर त्याचे परिणाम काय झाले? आता मराठीमध्ये लिहिलं तर मग आता भारतामध्ये 29 राज्य आहेत, 7 केंद्रशासित प्रदेश आहेत आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भाषा बोलली जाते. मग प्रभाकरजी भुजबळ जय भीम. आणि मग वेगवेगळ्या प्रकारची भाषा वापरली जाते. मग मराठीमध्ये जरी लिटरेचर ते छापलं गेलं, मराठीमध्ये जी कविता संग्रह छापला गेला, मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गोलपीठाचं उदाहरण देतोय, बाकी त्या काळामध्ये देखील इतर साहित्य खूप मोठ्या प्रमाणात आले, पण प्रातिनिधिक स्वरूपात मी देतोय की या साहित्याचा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावर काय परिणाम झाला. तर परिणाम असा झाला की ज्यावेळेस हे साहित्य लिहिलं गेलं, याच्यामधली जी भाषा होती ही अत्यंत सत्य परिस्थितीवर आधारलेली जी भाषा होती, ती वातावरण आणि याच्यातले हिरो, प्रोटॅगनिस्ट आणि याच्यातलं सगळं सराउंडिंग वगैरे सगळं रिअलिस्टिक होतं. हे बनावलेलं किंवा बनावट नव्हतं. लोक ते दुःख भोगत होते आणि हे ज्यावेळेस वाचकाने वाचलं त्यावेळेस तो रिलेट करू शकत होता की ही परिस्थिती मी माझ्या डोळ्याने बघतोय, हे सत्य आहे. मग ज्यावेळेस ह्याच पोएम्स इंग्रजी भाषेमध्ये ज्यावेळेस ट्रान्सलेट झाल्या, त्याचा परिणाम असा झाला की भारतामध्ये बहिष्कृत भारत किंवा एक आपण म्हणू शकतो एक बॅनिश्ड कम्युनिटी आहे की जिला सर्व हक्काधिकारांपासून नाकारलेला आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा ही जी कम्युनिटी आहे, हा जो एक विशिष्ट वर्ग आहे, हा कुठला हालापेष्टा सहन करतोय याचं चित्रण इंग्रजीमध्ये आल्यामुळं इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा हा विषय चर्चेचा बनला. आणि त्या ताकदीचं, त्या दमाचं साहित्य त्या काळामध्ये निर्माण झालं, म्हणून ते ट्रान्सलेट देखील होत गेलं. आणि ट्रान्सलेशनची भूमिका, अनुवादाची भूमिका या साहित्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याला खूप व्हॅल्यू आहे. जर समजा हे एखादं साहित्य जर समजा मराठी भाषेमध्ये आलं, मराठी भाषेमध्ये एखादं साहित्य आलं, खूप दमदार साहित्य आहे, खूप वास्तवदर्शी साहित्य आहे, आणि मग वास्तवदर्शी साहित्य आलं, परंतु जर समजा ते मराठीतच आहे तर तामिळनाडूचा माणूस ते साहित्य कसं वाचू शकणार? गुजरातचा माणूस कसं वाचणार? कारण त्याला मराठी भाषा तर येत नाही. मग म्हणूनच हे जे दमदार साहित्य आहे, कारण तुम्हाला मी सांगतो, मग हे जे दलित साहित्य आहे किंवा ही दलित कम्युनिटी आहे, ही महाराष्ट्रातली असो, गुजरातमधली असो, राजस्थानमधली असो, तामिळनाडूमधली असो, आयदर भारतातल्या कुठल्याही स्टेटमधली असो, ही जी वेदना आहे, ही साहित्यातली जी वेदना आहे, हे अतपासून इथपर्यंत, म्हणजे जर समजा महाराष्ट्रापासून तर जम्मू काश्मीर पर्यंतचा जो कुठलाही दलित कम्युनिटीतला असो, राजस्थान असो, गुजरात असो, आंध्र प्रदेश असो, तामिळनाडू असो, त्याच्या वेदना ज्या आहे त्या वेदना या सारख्या आहेत. म्हणून तामिळनाडूच्या माणसाने जर समजा एखादी आत्मकथन महाराष्ट्रातल्या व्यक्तीचं वाचलं तर तो रिलेट करू शकतो की ओके, दिस टाइप ऑफ सिच्युएशन इज ऑल्सो देअर इन महाराष्ट्र, आणि तो रिलेट करू शकतो, तो जागृत होऊ शकतो. त्यालाही असं वाटू शकतं की हा व्यक्ती जर समजा स्वतःच्या जाणीवा, स्वतःच्या नेणीवा, स्वतःचं जे म्हणणं आहे ते जर समजा इतक्या विद्रोही पद्धतीने, इतक्या चांगल्या पद्धतीने, इतक्या सत्य पद्धतीने जर समोर मांडू शकतो, तर त्यातून एक प्रकारची प्रेरणा मिळण्याची शक्यता असू शकते. आणि हेच मराठी दलित साहित्यानं राष्ट्रीय वर्तुळात केलं. हा मोठा फरक आहे. झालं काय की सगळ्यात पहिल्यांदा दलित साहित्य जे आहे, दलित साहित्य जे निर्माण झालं ते मराठीमध्ये झालं, आणि हा सुद्धा एक वादाचाच प्रश्न आहे, पण ठीक आहे, हा देखील एक मुद्दा आहे की दलित साहित्य किंवा मराठी जे दलित साहित्य जे आहे हे क्रेडिट घेतं की हिंदी मधलं जे साहित्य आहे किंवा साऊथ इंडिया मधलं जे साहित्य आहे किंवा नॉर्थ इंडिया मधलं जे साहित्य आहे, हे दलित साहित्य हे मराठीपासून इन्स्पायर होऊन लिहिलं गेलं, त्याच्यात सत्यता आहे, परंतु याचा अहंकार होता कामा नये. ही जी धुरा आहे, ही दलित साहित्य लिहिण्याची धुरा समर्पकपणे आणि समर्थपणे ही मराठी दलित साहित्यानं त्या काळामध्ये वाहिली आणि अजून सुद्धा वाहत आहे. तुम्ही बघितलं तर एकंदरीत जर समजा आपण एक सर्वच इंडियन लँग्वेज मध्ये लिहिला गेलेला जो दलित साहित्य आहे त्याच्यामध्ये ट्रान्सलेटेड जे साहित्य आहे, मोस्ट ऑफ द ट्रान्सलेटेड लिटरेचर इज इन मराठी. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक उदाहरण देतो. जर एक
चांगल्या दमाचं साहित्य, जय भीम रोहिणीताई, जय भीम रुपेशजी, एक चांगल्या दमाचं जर आपण साहित्य जर समजा निर्माण करू शकलो तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो? एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उदाहरण देतो. मला कुठल्या म्हणजे आंबेडकर आयडियोलॉजी इज माय लाईफ आयडियोलॉजी, पण मी कुठल्याही फक्त ऍज अ रायटर, ऍज अ ऑथर म्हणून तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. झालं काय की ज्यावेळेस आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक मार्केटला आलं, त्याने प्रचंड धुमाकूळ मांडला आणि त्यानंतर त्याच काळामध्ये अक्करमाशी नावाचं शरणकुमार लिंबाळेंचं देखील पुस्तक आलं. तर या दोन्ही पुस्तकांनी साहित्य वर्तुळामध्ये प्रचंड म्हणजे काय इतकी प्रसिद्धी मिळवली आणि आज या साहित्याचं नाव कुणाला माहित नसेल असा व्यक्ती सापडणार नाही. साहित्य प्रचंड प्रमाणात वाचलं गेलं, परंतु हे साहित्य इंग्लिशमध्ये इंटरनॅशनल लेवलला एकाच नावाने पब्लिश झालं, आउटकास्ट नावाने. आमचा बाप आणि आम्ही बाय द सेम नेम आउटकास्ट, अक्करमाशी अल्सो बाय द सेम नेम आउटकास्ट. आणि मग ज्यावेळेस हे इंग्रजीमध्ये भाषांतरित झालं हे साहित्य आणि इंटरनॅशनल लेवलला ज्यावेळेस हे साहित्य वाचलं गेलं, त्यावेळेस इथल्या दलितांच्या जाणीवा, इथल्या दलितांची दुःख, इथल्या दलितांचे भोग, आणि एवढं असून सुद्धा या भोगाला केवळ या भोगाची वाळू उराला न चोळता याच्यातून समर्पकपणे आणि अत्यंत सकारात्मकपणे या परिस्थितीला तोंड देऊन आणि एक नायक म्हणून जन्माला आले हे लोक आहेत. हे आम्ही काल्पनिक नायक तयार केलेले नाहीयेत, तर इथल्या दलित साहित्यामध्ये आत्मकथन करणारे, आत्मनिवेदन करणारे, स्वतःच्या कथा लिहिणाऱ्या जे काही ह्या मांदियाळीमध्ये जे कोणी आलेले आहेत. बलुत ज्यावेळेस आलं त्यावेळेस बलुतामध्ये आपण बघू शकतो की त्याच्यातला जो प्रोटॅगनिस्ट आहे, त्याच्यातला जो हिरो आहे दया पवार, याने ते भोगलंय, ते दुःख सहन केलंय आणि तो त्याची स्वतःची कथा सांगतोय. आणि ज्यावेळेस बलुत ज्यावेळेस वाचतो, ज्यावेळेस मी अक्करमाशी वाचतो, ज्यावेळेस आमचा बापन आम्ही वाचतो, त्यावेळेस त्याच्यातला जो हिरो आहे तो मी वाटतो, मी भासतो. इथल्या प्रत्येक दलिताला असं वाटतंय, या प्रत्येक वस्तीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतंय याच्यातला जो नायक आहे, ही जी परिस्थिती आहे ही माझ्या आसपासची परिस्थिती आहे, हे सत्य मांडलं जातंय, हे माझं सत्य मांडलं जातंय. हे अभिजन साहित्यामध्ये याच्यापूर्वी मांडलं गेलं नव्हतं. अभिजन साहित्यामध्ये काय मांडलं गेलं होतं, तर अभिजन साहित्यामध्ये आपलं दुःख हे मार्केटिंगचं साधन म्हणून वापरलं गेलं. आणि कसं या लोकांना आपण सहानुभूती दिली पाहिजे, कसं आम्ही किती चांगलं आहोत, आम्ही कसं या लोकांना तुमच्यात आणि आमच्यात फरक नाहीये, आम्ही तुम्ही भेदभाव मानत नाही, या भावनेतून मांडलं गेलंय. मग त्याच्यानंतरून ज्यावेळेस हे साहित्य जन्माला आल्यानंतर एक प्रकारचं स्फोट झाला, इथल्या साहित्य वर्तुळामध्ये स्फोट झाला अक्षरशः. अनेक आरोप झाले आणि आरोप अशा लोकांनी केले की ज्यांचे धडे आम्हाला 10वी-12वीला होते, आम्ही शिकत होतो 10वी-12वीला धडे, अशा लोकांनी आरोप केले की दलित साहित्य हा मराठी साहित्यातला वेगळा प्रवाह होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? आमची दुःख नाही आहेत, आमच्या वेदना नाही आहेत, आमची भाषा नाहीये. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द लँग्वेज? टू एक्सप्रेस आवर थिंग्स अँड फिलिंग्स, आवर थॉट्स, टू एक्सप्रेस इन एनी लँग्वेज. मग ती तुमची शारीरिक भाषा असू शकते, तुमच्या गायनाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचे दुःख वेदना हे करू शकतात, व्यक्त करू शकतात. मग प्रमाण भाषाच फक्त वापरली गेली पाहिजे का? ज्यावेळेस उपरा लिहिलं गेलं त्याच्यामध्ये जी भाषा वापरली गेली ती त्या नायकाच्या स्वतःच्या कम्युनिटीची भाषा आहे. आणि या सगळ्या नायकांनी जे साहित्य लिहिलं त्या साहित्याच्या पाठीमागची मुख्य प्रेरणा होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण बाबासाहेबांनी जो समतेचा मूलमंत्र दिला आणि त्या मूलमंत्रातून त्यांना जे शिक्षण मिळालं आणि जे वातावरण मिळालं, त्या वातावरणातून इथल्या समाज व्यवस्थेशी लढण्याची ताकद त्यांना जी कुणी दिली असेल ती बाबासाहेबांच्या साहित्यानं दिली. बाबासाहेबांच्या साहित्यानं या सगळ्या लेखकांना एक नवीन आयाम, नवीन बैठक दिली, तात्विक बैठक दिली, फिलॉसॉफी दिली. आणि ही फिलॉसॉफी जर समजा इथल्या लेखकांना, इथल्या कवींना जर मिळाली नसती तर कदाचित इतक्या नव्या दमाचं दलित साहित्य निर्माणच होऊ शकलं नसतं. म्हणून या साहित्याला आंबेडकरी साहित्य म्हणावं असा अट्टहास डॉक्टर यशवंत मनोहर करताना दिसतात. भारतीय दलित साहित्य नावाचं पुस्तक आहे शरणकुमार लिंबाळे यांनी संपादित केलेलं.
आणि माझ्या मते साहित्य अकादमीने ते प्रकाशित केलेलं आहे. त्या साहित्यामध्ये यशवंत मनोहर आपल्याला सांगताना दिसतात की याला आपण आंबेडकरी साहित्य म्हणावं, कारण या साहित्याचा जो मुख्य स्रोत आहे किंवा मुख्य प्रेरणा स्रोत आहे तो बाबासाहेब आहे. म्हणून मग आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं साहित्य ज्यावेळेस या ठिकाणी येतं त्यावेळेस बघायला मिळतं. आणि पुन्हा म्हणून मुद्द्यावर येतो की हे जे दलित साहित्य आहे, मग गुजरातमध्ये दलित साहित्य असेल किंवा राजस्थानमध्ये लिहिलं, झुठन आय थिंक सो लिहिलं गेलेलं आहे, किंवा दुसऱ्या लँग्वेजमध्ये बरंचसं साहित्य लिहिलं गेलं. आता मी भारतीय दलित साहित्यामध्येच एक लेख वाचत होतो माथीवन्नन यांचा. त्यांचं देखील एक ऑब्जेक्शन आहे की जसं मी सांगितलं की या साहित्याने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली एक वेगळी छाप उमटवली आहे, परंतु याच्यामध्ये देखील एक दोन स्ट्रीम्स आहेत. दोन कोणत्या स्ट्रीम आहे बघा, त्यांचं एक ऑब्जेक्शन आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की दलित नायकांमध्येच ज्यांच्या कथा थोड्याशा सौम्य, प्रस्थापित व्यवस्थेला हादरा न देणाऱ्या, गोडगोड शब्द, अभिजनांची भाषा वापरलेले शब्द ज्या साहित्यामध्ये असतील अशा साहित्याला बेसिकली जास्तीत जास्त ट्रान्सलेटेड साहित्य म्हणून मान्यता मिळते. आणि त्यांनी सांगितलं, एक दोन लेखकांचे त्यांनी संदर्भ दिलेले आहेत की त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की हे साहित्य इतक्या चांगल्या दर्जाचं असताना देखील ते ट्रान्सलेट झालं नाही साऊथ इंडियामध्ये, तमिळ साहित्यामध्ये. हे साहित्य चांगल्या दामाचं असताना देखील ते झालं नाही. आणि जे साहित्यामध्ये गोडगोड शब्द आणि सहानुभूती आणि आपलं दुःख मांडत असताना इथल्या व्यवस्थेला कुठल्या प्रकारचा दोष न देणारं साहित्य जे आहे त्याला भाषांतरामध्ये जास्तीत जास्त महत्व दिलं जातं किंवा त्याला जास्त प्रायोरिटी दिली जाते. मग होतं का, इंटरनॅशनल लेवलला हे साहित्य ज्यावेळेस वाचलं जाईल त्यावेळेस जे खऱ्या अर्थानं जे आपलं दुःख आहे ते मांडलं जाईल का? नाही जाणार. म्हणून याच्यामध्ये होणार असं आहे की जे ट्रान्सलेटेड साहित्य आहे, जे अनुवादित साहित्य आहे, ते अनुवादित साहित्य इंटरनॅशनल लेवलला पोहोचत असताना देखील आपण योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे की खऱ्या अर्थानं चांगल्या दमाचं साहित्य हे ट्रान्सलेट झालं पाहिजे. जर समजा हे साहित्य आपण जर समजा चांगल्या पद्धतीने मांडू शकलो नाही इंटरनॅशनल लेवलला, जर समजा आपल्या जाणीवा, आपल्या नेणीवा, आपल्या वेदना जर समजा चांगल्या पद्धतीने समजल्या गेल्या नाही, तर आपली परिस्थिती खऱ्या अर्थानं त्यांना कळणार कशी की या भारतामध्ये देखील एक बहिष्कृत भारत आहे. तसं बघायला गेलं तर मराठी दलित साहित्य देखील निग्रोंच्या साहित्यातून प्रेरित होऊन आणि तयार झालेलं आहे. निग्रोंनी आपल्या कथा, आपल्या वेदना, आपल्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. ब्लॅक लिटरेचर, तिथून आपण सुरुवात केली, तिथून आपण खऱ्या अर्थानं एंट्री केली साहित्य वर्तुळामध्ये एक चांगल्या प्रकारचं स्वतःचं साहित्य निर्माण करण्याचं. पण आता सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की हे साहित्य निर्माण होत असताना आपण बघितलं 1960 ते 1980चा काळ. आता 1980 ते आतापर्यंतच्या काळामध्ये आपण जर समजा इव्हॅल्युएट करायला गेलो, जर समजा आपण त्याचं मूल्यमापन करायला गेलो, तर त्या मूल्यमापनामध्ये आपल्याला दिसून येईल की काही खाचखळगे आहेत, जे बारकावे आहेत ते आपण थोडेसे अभ्यासाचे राहून गेले. दलित साहित्य निर्माण करत असताना सर्वात महत्वाची भूमिका असते ती लेखकाची, कवीची, समीक्षकाची. आता समजा आपण काव्य प्रकारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कविता लिहिल्या गेल्या आहेत, ऍग्री. त्यानंतर आत्मनिवेदने आणि आत्मकथा या प्रकारामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये दलित साहित्य लिहिलं गेलंय. परंतु जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये वैचारिक लेखन दलित साहित्यामध्ये लिहिलं गेलं हे भारतातल्या कुठल्याच साहित्यामध्ये लिहिलं गेलं नाही. इतकं मोठ्या प्रमाणामध्ये वैचारिक साहित्य दलित साहित्यामध्ये लिहिलं गेलं. म्हणजे आपण सगळ्यात मोठं काम जे केलं ते वैचारिक साहित्यामध्ये केलं. दुसरं केलं कवितेमध्ये, आपली कविता, आपली वेदना कवितेच्या माध्यमातून मांडली. आत्मनिवेदन, आत्मकथनं आपण इंटरनॅशनल लेवल पर्यंत नेली. तिथल्या लोकांना, बाकीच्या भारतातल्या इतर राज्यातल्या लोकांना त्यांच्या भाषेमध्ये ते साहित्य वाचायला मिळालं.
आपल्या वेदना, आपली दुःख एकमेकांना कळायला लागली. परंतु कथा, विकीजी जय भीम, तर कथा या प्रकारामध्ये आपण पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये भरघोस असं खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं नाही दलित कथामध्ये. मग दलित कथेच्या माध्यमातून आपण असंही करू शकलो असतो किंवा आहेत दलित कथा आहेत, परंतु त्याचं प्रमाण कमी आहे. मग त्या कथा वाचत असताना त्या कथा म्हणजे त्या कल्पनेच्या बेसवर असतात, परंतु याच कल्पनेच्या माध्यमातून एक नवी ऊर्जा आपण या दलितांमध्ये, या बहिष्कृत भारतातल्या लोकांमध्ये आपण पेरू शकतो. कारण कथा प्रत्येकालाच आवडतात. मग या कथांचा संदर्भ, या कथेचा जो हे आहे चरणजी जय भीम दलित साहित्य म्हणावं की आंबेडकरी साहित्य, त्याचं मी व्हिडिओच्या आधीच मी स्पष्टीकरण दिलंय की डॉक्टर यशवंत मनोहर यांनी या साहित्याला आंबेडकरी साहित्य म्हणावं असं म्हटलेलं आहे. पण पूर्वी या साहित्याला दलित साहित्य म्हटलं जायचं. बहिष्कृत भारतच्या 1928च्या अंकामध्ये, 16 नोव्हेंबरच्या अंकामध्ये दलित हा शब्द वापरला गेलेला होता, म्हणून कदाचित पुढच्या काळामध्ये देखील दलित साहित्य म्हटलं गेलं. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे की याला दलित साहित्य म्हणावं, विद्रोही साहित्य म्हणावं. प्रेमानंद गजवी यांनी या साहित्याला बोधी साहित्य असं म्हणण्याचं देखील सुचवलेलं आहे. पण मी सांगितलं नाही, याच्या 5-10 मिनिटापूर्वीच्या माझ्या स्पष्टीकरणामध्ये पण मी चिरंजी सांगितलं की या सगळ्या साहित्याचा प्रेरणास्रोत हे बाबासाहेब आहे, म्हणून या साहित्याला आंबेडकरी साहित्य म्हणावं. आपण मुख्य विषयाकडे येऊयात. मुख्य विषय असा होता की कथेमध्ये आपण जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये भरीव कामगिरी करायला पाहिजे होती, ती कामगिरी आपण करण्यामध्ये थोडंसं कमी पडलोय. आपला जो भर आहे आंबेडकरी साहित्याचा किंवा दलित साहित्याचा, जास्तीत जास्त भर हा वैचारिक लेखनावर आहे. आणि वैचारिक लेखन वाचत असताना माणसाला थोडासा कंटाळा येतो. मग या कंटाळ्यापासून किंवा या निरस्तेपासून किंवा या थोडंसं वेगळं वाटावं, थोडंसं मनोरंजक वाटावं म्हणून याच साहित्यामध्ये भर आपण कथा या नव्या दमाच्या, चांगल्या प्रकारच्या रिसेंट इश्यूज हँडल करून आपण त्या कथा लिहिल्या गेल्या पाहिजे. तर कथा या प्रकारामध्ये आपण काम खूप मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे. त्यातल्या त्यात नाटक हा जो प्रकार आहे, दलित नाटक, स्ट्रीट प्लेज जे आहे, स्ट्रीट प्लेजचं प्रमाण इतकं कमी झालंय, एकांकिकाचं प्रमाण इतकं कमी झालंय की इतके करंट इश्यूज असताना, इतके दाहक विषय असताना सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये लेखन केलं गेलंय. याच्यावर देखील आपण लिहायला पाहिजे. म्हणजे दलित साहित्यामध्ये अजून भर करण्यासाठी आपण या साहित्याचा वापर करू शकतो. स्ट्रीट प्लेज आहेत, एकांकिका आहेत. एकांकिका देखील अत्यंत मोजक्या लोकांनी लिहिल्या आहेत. आता मागं मी मराठी दलित एकांकिका म्हणून पुस्तक वाचलं, दत्ता भगत यांनी संपादित केलेलं, साहित्य अकादमीने प्रकाशित केलेलं आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या मोजक्या निवडक 10 एकांकिका होत्या. त्याच्यामध्ये वाचल्या मी. इतक्या सुंदर लाजवाब एकांकिका आहेत. आणि प्रादेशिक भाषा, मग ती खानदेशी भाषेमध्ये, अहिराणी भाषेमध्ये देखील एकांकिका आहेत. त्याच्यानंतर दत्ता भगतांची स्वतःची एकांकिका आहे की जे एकांकिका फील्डमध्ये आपण खूप कमी लिहिलंय. आणि एकांकिकामध्ये म्हणजे कमी वेळेमध्ये काय जास्तीत जास्त इफेक्टिव्ह कंटेंट आपण देऊ शकतो ते सुद्धा आपल्याला चान्स आहे याच्यामध्ये. आणि एक सगळ्यात महत्वाचं, एक शिक्षक म्हणून मला जे वाटतं, एक शिक्षक म्हणून, तर दलित बाल साहित्यामध्ये मी आतापर्यंत असं उत्कृष्ट प्रकारचं काम आतापर्यंत कदाचित माझी ती हे असेल, काय म्हणता येईल, माझ्या हातात आतापर्यंत लागलं नसेल तर ते कदाचित माझा प्रॉब्लेम असेल. परंतु दलित किंवा आंबेडकरी बाल साहित्य उदयास येण्याची नितांत गरज आहे. बालपणी गोष्टी ऐकत असताना अशा गोष्टी ऐकवा की त्याचा प्रोटॅगनिस्ट हा आंबेडकरी असला पाहिजे. मग त्या बालमनावर होणारा परिणाम हा वेगळा असणार आहे, हे लक्षात घ्या. बडबड गीत ही आंबेडकरी बडबड गीत या फील्डमध्ये देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याचं वाव आहे, काम करण्याची संधी आहे. त्याचं काय, जे नव्या दमाचे लेखक आहेत, जे नव्या दमाचे कवी आहेत आणि ज्यांची हातोटी आहे या सगळ्या सोप्या भाषेवर किंवा सोप्या भाषेमध्ये लिहिण्याची,
त्यांनी हे कार्य आता हाताशी घेतलं पाहिजे. मला हे एवढं सांगायचंय, कदाचित माझ्या हाती लागल्या नाही त्या, मी स्वतःला अनलकी समजेन किंवा मी पोचू शकलो नाही त्यांच्यापर्यंत, कदाचित तो माझा प्रॉब्लेम असेल. परंतु या फील्डमध्ये देखील काम करण्याला खूप स्कोप आहे आणि ती इंटलेक्च्युअल पॉवर तरुणांमध्ये आहे, आजच्या तरुणांमध्ये आहे, दलित लेखकांमध्ये आहे, दलित कवींमध्ये आहे. ती फील्ड सुद्धा रिकामी राहता कामा नये. म्हणजे ज्या अभिजन लेखकांनी दलित साहित्यावर असा आक्षेप घेतला की हे फक्त दुःख मांडणारे लोक आहेत आणि फक्त यांचं रोजचं रडगाणं आहे, हे रडगाण्याचं साहित्य आहे, असा देखील आक्षेप दलित साहित्यावर होतो. परंतु या साहित्यामध्ये आपण एक चांगल्या प्रकारची भर आपण टाकू शकतो, हे मला सांगायचंय. आणि संविधानाने ज्या पद्धतीने सांगितलं की दलित साहित्यामध्ये स्त्री साहित्यिकांची भूमिका खूप महत्वाची आहे, परंतु त्यांनी केलेलं लिखाण देखील खूप नगण्य आहे, खूप नगण्य. त्यांनी देखील लिहिण्याचं हे केलं पाहिजे, कारण त्यांना ड्युएल बॅकग्राऊंड आहे. म्हणजे त्या दलित देखील आहेत आणि त्यातल्या त्यात त्या स्त्री देखील आहेत. म्हणजे दलित असण्याचे भोग त्यांच्या जीवनात आले, ते एक वेगळं आहे. प्लस त्या स्त्री असून त्यांना जे भोग आहेत ते तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडू शकता. याच्यासाठी एक दलित महिलांच्या आत्मकथनांचं एक पुस्तक आलेलं होतं, आय थिंक सो मीरा कोसंबी की काय, आय डोंट रिमेंबर द नेम ऑफ दॅट ऑथर ॲक्च्युली, बट आय विल टेल यू लॅटर ऑन. पण त्यांनी दलित महिलांच्या कथा ज्या आहेत, त्यांच्या ज्या वेदना आहेत, त्या सगळ्यांचं कलेक्शन करून अनेक बुक पब्लिश केलेलं आहे आणि खूप सुंदर पद्धतीने. परंतु या फील्डमध्ये देखील स्त्रियांनी आपलं स्वतःचं साहित्य निर्माण करायला पाहिजे, स्त्रियांनी आपल्या भूमिका मांडायला पाहिजे, स्त्रियांनी आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. यासाठी होईल काय की याच्यामध्ये या साहित्याला आंबेडकरी पर्स्पेक्टिव्हने देखील आपण बघू शकतो. स्त्रियांचं जे साहित्य आहे त्या साहित्याला आंबेडकरी पर्स्पेक्टिव्हने बघू शकतो. आणि मी सरळ मी या मताचा आहे, जे साहित्य समतेचं साहित्य आहे, जे साहित्य इक्वॅलिटीवर बेस्ड आहे, त्या साहित्याला मी आंबेडकरी साहित्य म्हणतो. कारण आंबेडकरी मुवमेंटचा आणि आंबेडकरी साहित्याचा एसेन्स हा इक्वॅलिटी आहे. मग ते साहित्य कुठल्याही भाषेमध्ये असो, ते साहित्य कुठल्याही लेखकाने लिहिलेलं असो, परंतु त्या साहित्याला मी आंबेडकरी साहित्य और दलित साहित्य म्हणू शकेन. सांगतो ना, बाल साहित्यामध्ये बोध म्हणजे कसं की आपण मुलांवर जे संस्कार करत आहोत, जे इन्कल्केशन त्यांच्यावर करणार आहोत, तर त्या साहित्यामध्ये मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार भेटले पाहिजेत. परंतु ते संस्कार देत असताना त्या कथांचा, त्या बडबड गीतांचा नायक हा इथला, आपल्यातला आणि इथल्या मातीशी, आपल्या विचारांशी नाळ असलेला असला पाहिजे. जेणेकरून या बाल साहित्यातून जो जन्म घेणारा किंवा आकारास येणारा नवीन जीव आहे, जो नवीन मुलगा किंवा मुलगी आहे, ती इथल्या मातीशी, इथल्या चळवळीशी, इथल्या साहित्याशी एकनिष्ठ, एकरूप राहील. कारण त्याचं बाळकडू लहानपणापासून त्यांना मिळालेलं असेल. हा त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे, मूळ मुद्दा आहे. मला हे सांगायचं आहे. कारण गेल्या 15 वर्षापासून या फील्डमध्ये आहे आणि लहान मुलांची जी काही टेंडन्सी आहे ती खूप वेगळी टेंडन्सी असते. लहानपणी ते जे शिकतात, इट रिमेन्स फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम इन देअर माइंड्स. मराठी दलित एकांकिकांमध्ये हे एक पुस्तक आहे, मराठी दलित एकांकिका दत्ता भगत यांनी लिहिलेलं आहे. याच्यामध्ये 10 एकांकिका आहेत. आणि त्यानंतर भारतीय दलित साहित्य म्हणजे एकंदरीत सगळ्या दलित साहित्य, सगळ्या भाषांमध्ये, भारतामध्ये बेसिकली ज्या लँग्वेजमध्ये जास्तीत जास्त काम झालंय, शरणकुमार लिंबाळेंनी हे पुस्तक संपादित केले, भारतीय दलित साहित्य म्हणून. हे पुस्तक देखील तुम्ही वाचू शकता. आणि महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने नामदेव ढसाळांचं साहित्य प्रकाशित केलेलं आहे. भाग 1
मल्लिकाजींनी ते हे संपादित केलंय माझ्या मते. त्याचा दुसरा भाग देखील येतोय. तर ढसाळांची सगळी वेगळी पुस्तकं घेण्यापेक्षा समग्र नामदेव ढसाळ म्हणून पुस्तक आहे ते वाचूयात. त्यानंतर बरेचसे इतर पुस्तकं आहेत. मी पर्सनली ती यादी याला पाठवून देईन, मी कमेंटमध्ये टाकून देईन, तर ते तुम्ही बघा. आणि तुम्हाला सांगतो ना, याच साहित्याचा जो परिणाम असतो तो आपल्याला बघायला मिळतो कुठे? पिक्चरमध्ये. वर्तमान साहित्य जे आहे ना, वर्तमान साहित्य हे आता ही आपली जबाबदारी आहे. कारण एव्हरीथिंग इज गोइंग टू बी डिजिटल. सो दॅट डिजिटल कंटेंट शुड बी क्रिएटेड बाय अस अँड दॅट कंटेंट शुड हॅव दॅट मच एंटरटेनमेंट व्हॅल्यू ऑल्सो. ते वाचत असताना बघा, आपण प्रचंड व्याख्यान ऐकू, प्रचंड भाषणं ऐकू, परंतु एखादी कविता, एखादं गाणं ऐकताना एक वेगळी मजा येते. इतकी वेगळी मजा येते गाणं ऐकत असताना. मग ती गाणी तयार झाली पाहिजेत या बॅकग्राऊंडची. आता बघा, आता अरुंधती रॉयचं एक पुस्तक आलं होतं, ॲनिहिलेशन ऑफ कास्टला तिने 200-250 पानाची भरमसाठ अशी मोठी प्रिपेस दिली होती. तिने वेगळ्या अँगलने द डॉक्टर अँड द सेंट म्हणून पुस्तक आलं होतं, द डॉक्टर अँड द सेंट म्हणून. आणि त्याच्यामध्ये तिने बाबासाहेबांना आणि गांधींना एका समान धाग्यामध्ये बांधण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यावर पण खूप मोठ्या प्रमाणावर तिला क्रिटिसाइज केलंय. बेसिकली साऊथ इंडियामध्ये जास्त क्रिटिसाइज केलंय, नॉट इन मराठी. अँड महाराष्ट्रीयन क्रिटिक्सने तिला जास्त क्रिटिसाइज केलं नाहीये. त्यानंतर पुन्हा एकदा एक प्रश्न येतो. आता रावसाहेब कसबेंचं पण एक नवीन पुस्तक आलं होतं, गांधी एक पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा म्हणून पुस्तक आलंय. त्याच्यामध्ये स्पेशल चॅप्टर दिलंय रावसाहेब कसबेंनी बाबासाहेब आणि गांधीजींवर. त्यांनी देखील गांधीजी आणि बाबासाहेबांना एका सूत्रामध्ये बांधण्याचा प्रयत्न केलाय. हे सगळं साहित्य एकदा वाचावंच का? त्याच्यामध्ये वाहत जावं म्हणून नाही, तर स्वतःची मतं स्वतःला बनवता यायला हवीत. हे साहित्य वाचून आपण स्वतःची मतं बनवू शकलो पाहिजेत की हा योग्य म्हणतोय की अयोग्य म्हणतोय. त्या लेखकाची मतं खोडण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे मुद्दे असायला हवेत. यासाठी प्रचंड वाचन झालं पाहिजे. तर केवळ आपण वैचारिक लेखन करून चालणार नाही, आपल्याला कथा लिहाव्या लागतील. आपल्याला कवितांवर तर प्रचंड काम झालंय, आत्मकथनांवर प्रचंड काम झालंय, कथा, त्यानंतर कादंबऱ्यांवर पण बऱ्याच अंशी काम बाकी आहे, मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं, बाल साहित्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम व्हायला पाहिजे. मी अपेक्षा करतो की येणाऱ्या काळामध्ये ही जी वेगळी स्ट्रीम आहे, जी अभिजन साहित्यामध्ये जी आपण पोकळी निर्माण झालेली होती, त्या साहित्यामध्ये जे आहे ते आपण करू शकतो चांगल्या पद्धतीने. मला वाटतं की मला असं वाटतं की हे साहित्य जे आहे हे आपण निर्माण करायला पाहिजे. आय होप मी चांगलं देण्याचा प्रयत्न केलाय. एक रिक्वेस्ट अशी आली आदिवासी साहित्यावर थोडंसं बोला म्हणून. आता आदिवासी साहित्य सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं, मी काय म्हणतो, हे आदिवासी साहित्य आहे ना, त्याला आदिवासी साहित्य म्हणूच नाही. हे साहित्य देखील आपण इन्क्लूड करावं आंबेडकरी साहित्यामध्ये. कारण का, मी काय बोललोय की जे साहित्य समतेचं आहे, समतेचा वारसा मांडणारं, समतेचा आग्रह धरणारं जे साहित्य आहे ते आंबेडकरी साहित्य. मग ते स्त्रीवादी साहित्य असलं तरी ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. हा, आणि एक महत्वाचं एक मुद्दा राहून गेला, सॉरी, एक 2 मिनिटं फक्त मी एक मुद्दा सांगायचा राहून गेला की या आपचा जो विषय आहे त्याच्यामध्ये सुरुवातीलाच मी गोष्ट सांगायला पाहिजे होती, खरं तर सांगितली नाही. काय आलं की एकंदरीत इतिहास लेखनामध्ये, आता इतिहास लेखनाकडे वळूया. इतिहास जो लिहिला जातो, इयत्ता 10वीला एक चॅप्टर आलेला आहे की हिस्टोग्राफी म्हणजे इतिहास लेखन. त्याच्यामध्ये सबआल्टर्न हिस्टोग्राफी, आता सबआल्टर्न म्हणजे जो खालच्यात खालचा लेवलचा जो वर्ग आहे, बरोबर ना, त्याचा इतिहास लिहिला जावा अशी एक कॉन्सेप्ट आली आहे. आणि ही इंटरनॅशनल लेवलला प्रपोज केली अँटोनियो ग्रामस्कीने. अँटोनियो ग्रामस्कीने इटालियन हिस्टोग्राफर होता तो. त्याने सांगितलं की राजा राजवाड्यांचा इतिहास, लढायांचा इतिहास, सरंजामदारांचा इतिहास, राण्यांचा इतिहास, राजघराण्यांचा इतिहास, हा इतिहास लिहिला जावा. परंतु हा इतिहास म्हणजे परिपूर्ण इतिहास नव्हे. तर तो काय म्हणतो, इथल्या तळागाळातल्या लोकांचा इतिहास
जो लिहिला जाईल म्हणजे काय तर राजांच्या नीतींचा, त्यांच्या पॉलिसीचा इथल्या तळागाळातल्या लोकांवर काय परिणाम झाला हे तळागाळातल्या लोकांचा इतिहास लेखनावरून दिसणार आहे. म्हणून सबाल्टन हिस्टोग्राफी ही नवीन कॉन्सेप्ट या लिटरेचरमुळे आली. या समतेच्या साहित्यामुळं आज 10वीच्या पुस्तकामध्ये ही कॉन्सेप्ट आली, स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये ही कॉन्सेप्ट आली आणि त्यामध्ये सबाल्टन हिस्टोग्राफीमध्ये, सबाल्टन इतिहास लेखनामध्ये महात्मा फुलेंच्या 2 पुस्तकांची नावं आणि बाबासाहेबांच्या 2 पुस्तकांची नावं आहेत. हू वर दी शूद्राज अँड दी अनटचेबल्स, गुलामगिरी आणि अजून एक पुस्तकाचं नाव आहे. म्हणजे समतेच्या साहित्याचा जो दर्जा आहे आणि इथला जो साहित्य लेखन आहे ते इथलं जे इतिहास लेखन आहे हे एक वेगळ्या अंगानं लिहिलं गेलं. त्याच्यात तो दम होता, त्याच्यात तो कस होता. म्हणून इथल्या इतिहासकारांना देखील या साहित्याची दखल घ्यावी लागली. म्हणून उद्या भविष्यामध्ये जर बडबड गीत किंवा बालगीत जर समजा मराठी पुस्तकामध्ये जर समजा येऊ घातली तर मला नवल वाटू नये. एखादा आंबेडकरी बालगीतकार, एखादा आंबेडकरी बडबड गीतकार त्याच्या व्यथा, त्याचा आनंद, त्याचं बॅकग्राऊंड त्या बालकवितांमध्ये, बालगीतांमध्ये, बडबड गीतांमध्ये जर दिसलं तर मला यात नवल नाही, कारण हा पाया रोवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. मी सांगितलंय की आदिवासी साहित्य असो, स्त्रीवादी साहित्य असो किंवा आणि स्त्रीवादी साहित्य, तुम्हाला सांगतो पुन्हा एक मुद्दा घेतो की स्त्रीवादी साहित्य ज्यावेळेस सिमॉन बोवाचं नाव तर इतकं गाजावाजाने प्रचंड जोशामध्ये घेतलं जातं, असं वाटतं की भारतातल्या स्त्रीवादाची जी चळवळ आहे ती सिमॉन बोवाने घेतली आणि स्त्रीवादी ज्या महिला आहेत त्यांना तर सिमॉन बोवाचं तर मग कौतुकच बाबा. परंतु सिमॉन बोवाच्या आधी इथल्या स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये, स्त्रीवादी लेखनामध्ये स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलं गेलं, ताराबाई शिंदेंनी लिहिलं. ताराबाई शिंदे कोण तर महात्मा फुलेंचे जे सहकारी होते त्यांच्या मित्राची मुलगी. हा परिणाम त्यांच्या विचारांचा तिच्यावर झाला आणि स्त्री पुरुष तुलना लिहू शकली. आणि इथला स्त्रीवादी लेखनाचा इतिहास अभ्यासताना सुद्धा ताराबाई शिंदेच्या स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाला टाळून चालत नाही. आदिवासी साहित्यामध्ये वाहरूदादा सोनवणे, त्यानंतर एल के मढावी का काय नाव आहे त्यांचं, त्यांनी लमान का काहीतरी पुस्तक लिहिलंय, त्यांचं साहित्य आहे. त्यानंतर आदिवासी स्त्रियांचं साहित्य मोठ्या प्रमाणात. त्याच्यानंतर आमचे संविधान गांगुर्डे लवकरच ज्यांच्यावर डॉक्युमेंटरी करतायत त्या नजूबाई यांचं देखील साहित्य. हे तिथल्या स्त्रियांच्या वेदना, व्यथा, त्यांच्या भावना या उत्कटपणे मांडतात, सांगतात. ते साहित्य देखील या साहित्याचाच एक पार्ट आहे. मी असं म्हणेल, या सगळ्या साहित्यांना मी असं म्हणेल की भले ही ब्रांचेस अलग अलग है, भले ही ये आंबेडकरी साहित्य है, ये आदिवासी साहित्य है, ये स्त्री साहित्य है, बराबर. तो इन सभी साहित्यों की जो जड़ है वो है आंबेडकरिज्म. क्योंकि आंबेडकरिज्म जो है वो बेस्ड है इक्वालिटी पर. आदिवासी साहित्य भी क्या चाहता है? इक्वालिटी की बात करता है. आदिवासी साहित्य सुद्धा समतेची भाषा करतं. स्त्रीवादी साहित्य सुद्धा काय करतं? समतेची भाषा करतं. दलित साहित्याचा दुसरा मोटोच काय? अन्याय अत्याचार विरुद्ध आवाज आहे, स्वतःच्या व्यथा कथा मांडणं. म्हणून या गोष्टी खूप रिलेट करतात. या साहित्याला आंबेडकरी साहित्य म्हणावं, विद्रोही साहित्य म्हणावं, दलित साहित्य म्हणावं, बोधी साहित्य म्हणावं, और बाय एनी अदर नेम. पण या साहित्याचा एसेन्स जो आहे ना तो एक आहे, आणि दॅट इज आंबेडकर. म्हणून सांगतो की नव्या दमाचं साहित्य आजच्या युवा पिढीची जबाबदारी आहे. बाबासाहेबांनी शिक्षण घ्यावं हे नोकरी मिळवण्यासाठी घ्यावं हे त्यांचं म्हणणं नाही. शिक्षण घ्यावं तुमच्या बौद्धिक विकासासाठी. शिक्षणामुळे तुमचा बौद्धिक विकास होईल, मानसिक विकास होईल, आणि त्यातून तुम्ही एक व्यक्ती म्हणून समाजात कशा पद्धतीने वागायचं हे ज्ञान तुम्हाला मिळणार आहे. म्हणून तुम्हाला शिकायचं आहे. नाहीतर आपल्या एकंदरीतच संपूर्ण समाजमनाची अशी स्थिती आहे, इतका शिकून आणि तुला नोकरीच नाही, इतका शिकला तुला काम नाही. शिक्षणाचा आणि कामाचा संबंध नाही.
आणि आंबेडकरी साहित्य हे खऱ्या अर्थानं वैश्विक साहित्य आहे. कारण हे साहित्य इक्वॅलिटीची बात करतं, समतेची बात करतं, हे अन्याय अत्याचाराविरुद्धची बात करतं. आणि ग्रीन सिग्नल आलाय, ग्रीन सिग्नल म्हणावं का रेड सिग्नल म्हणावं आय डोंट नो, पण मला ही जी संधी दिली चेतन जाधव आणि संविधान गांगुर्डे यांनी द रेज रिझन या चॅनलवर बोलण्याची, मला वाटतं कुठं काही चुकलं असेल तर नक्कीच सांगा. आणि पुन्हा नक्कीच एका नवीन उपक्रमासह भेटूच. संविधान थँक्यू, चेतन थँक्यू, आणि द रेज रिझन प्रोजेक्टसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. जेव्हा कधीही असं वाटेल माझी गरज आहे त्यावेळेस 24/7 मी तुमच्यासाठी उपलब्ध असेल. धन्यवाद. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यावर्षीची जयंती देखील आपण विचारांची जयंती म्हणून साजरी करूयात, यासाठीचा हा प्रयत्न होता. आणि मी सर्वांना आवाहन करेल की सर्वांनी काळजी घ्या, प्रत्येकाच्या परिवाराची काळजी घ्या. आहे वेळ, घरी बसलेला असाल तर जे पुस्तक असेल ते वाचा, त्यातून काहीतरी नवीन मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि आपण या ठिकाणी समाप्त करूयात. जय भीम, जय भारत.